नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी जाहीर झालेली आहे आणि 30 जून 2026 पूर्वी शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत। मित्रांनो, ही कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आहेत आणि किती लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी होणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला ही संपूर्ण माहिती आपण पुढीलप्रमाणे सविस्तर समजून घेऊयात। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने 30 जून 2026 पूर्वी सरसकट कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला असून राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी या कालावधीत पूर्ण केली जाईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। मित्रांनो, घोषणेचा मुख्य मुद्दा काय आहे तर या घोषणेचा मुख्य गाभा असा आहे की राज्यातील आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। 30 जून 2026 पूर्वी पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी थेट घोषणा मुख्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे। शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफी कधीपर्यंत होणार, याचं वेळापत्रक कधी येणार आहे ते आपण समजून घेऊयात। मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे। समिती नेमली आहे। कर्जमाफीसाठी शासनाकडून एकूण समिती नेमण्यात आली आहे। समितीचा अहवाल कधी सादर होणार आहे तर मित्रांनो 1 एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यांपर्यंत समितीचा अहवाल येण्याची शक्यता आहे, म्हणजेच अपेक्षा आहे। याचं अंतिम उद्दिष्ट काय आहे मित्रांनो, समितीचा अहवाल आल्यानंतर 30 जून 2026च्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी हा निर्णय का महत्त्वाचा आहे तर बघा, ही घोषणा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण कर्जमाफी लागू झाल्यास शेतकऱ्यांच्या बँकांचा ताण कमी होईल। थकीत कर्जामुळे निर्माण झालेला मानसिक व आर्थिक दबाव कमी होण्यास मदत होईल। पुढील हंगामासाठी पुन्हा नव्याने कर्ज घेणे, पीक गुंतवणूक करणे ते देखील शक्य होईल। मित्रांनो, सध्या बातमीत कर्जमाफीचा अंतिम GR निकष दिलेले नाहीत, म्हणून पुढील गोष्टींची शक्यता आहे। पात्रता, निकष, कर्जाची मर्यादा, प्रकार इत्यादी मुद्दे समितीचा अहवाल आणि शासन निर्णयानंतरच स्पष्ट होतील। मित्रांनो, योजना लागू होताच अडचण येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खालील गोष्टी तयार ठेवाव्यात। नंबर 1, कर्ज कागदपत्रे अपडेट ठेवा। त्याच्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो, बँकेचे कर्ज खाते नंबर, कर्ज पासबुक स्टेटमेंट, बँकेचा शाखा तपशील। नंबर 2, आधार लिंक तपासा। आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, मोबाईल नंबर बँकेत अपडेट आहे का ते देखील तुम्ही तपासून घ्या। नंबर 3, KYC पूर्ण करा। मित्रांनो, बँकेत KYC अपडेट नसल्यास भविष्यात अडचण येऊ शकते। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोषणा जी केली आहे ते कर्जमाफी समिती अहवाल एप्रिल 2026, पात्र शेतकरी कर्जमाफी, शेतकरी कर्जमुक्ती, महाराष्ट्र कर्जमाफी अपडेट 2026, महाराष्ट्र सरकार कर्जमाफी निर्णय, पीक कर्जमाफी, महाराष्ट्र बँक कर्जमाफी, शेतकरी।